वर्षामध्ये 4 नवरात्री येतात. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र याला प्रकट नवरात्र म्हणतात. आणि या नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांचं पूजन केलं जातं. परंतु या 2 नवरात्री व्यतिरिक्त 2 गुप्त नवरात्री आहेत. एक माघ महिन्यात येणारं नवरात्र गुप्त नवरात्र आणि आषाढ महिन्यात असणारी नवरात्र ती सुद्धा गुप्त नवरात्र. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण गुप्त नवरात्रीचं रहस्य जाणणार आहोत. माघ महिन्यातली गुप्त नवरात्र. तुमच्या जीवनातलं कुठलंही संकट असू द्या, तुमच्या मनातली कोणतीही इच्छा असू द्या, तंत्र मंत्र, तुम्हाला जर विद्या शिकायची असेल तर हे गुप्त नवरात्र फार महत्वाचं आहे. तुमच्या घरामध्ये कुठली वाईट शक्ती असेल, ती गुप्त नवरात्रीमध्ये तुम्ही जर सेवा केली जगदंबेची तर ती शक्ती वाऱ्यासारखी पळून जाईल. दुःख, दारिद्र्य, तुमच्या घरामध्ये कोण व्यसनी असेल त्याचं व्यसन सुटतं या गुप्त नवरात्रीमध्ये आई जगदंबेची सेवा केल्यानं. आणि या गुप्त नवरात्रीची सुंदर अशी खरीखुरी कथा आज आपण जाणणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका. ही कथा तुमच्या जीवनातलं दुःख, दारिद्र्य तर पळून जाईल वाऱ्यासारखं, परंतु तुमच्या मनातली सगळी इच्छांची पूर्तता करण्याची ताकद या गुप्त नवरात्रीमध्ये आहे. त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की ऐका. आणि शेवटी कमेंट आम्हाला माता जगदंबेचा उदो उदो अशी कमेंट आम्हाला जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, सुंदर अशी कथा आहे. फार मोठे तपस्वी असणारे ऋषी शृंगी आपल्या आश्रमामध्ये आपल्या भक्तांना दर्शन देत होते. हजारो भक्त त्या ठिकाणी येत होते आणि ऋषी शृंगी यांच्या पायाशी नतमस्तक होत होते आणि ऋषी शृंगी त्यांना आशीर्वाद देत होते. कारण ऋषी शृंगींचा आशीर्वाद हा कधीच खाली जात नव्हता बघा. कारण त्यांची तपश्चर्या एवढी मोठी होती, भक्ती एवढी मोठी होती की देवही स्वर्गातून त्यांना भेटायला येत होते. एवढी मोठी बघा भक्तीची ताकद. थोड्याच दिवसावरती हे गुप्त नवरात्र येऊन पोचलेलं होतं. म्हणजे माघ महिन्यातलं नवरात्र थोडेच दिवस बाकी होते. नेहमीप्रमाणे हजारो भक्त ऋषी शृंगींच्या पायाची नतमस्तक व्हायला येत होते. आणि एके दिवशी एक स्त्री या गर्दीमध्ये आली आणि हात जोडून उभी त्या ठिकाणी होती. आणि ऋषी शृंगींचं त्या ठिकाणी लक्ष गेलं आणि ऋषी शृंगी त्या स्त्रीला म्हणाले, मुली, काय तुझं काम आहे? नम्रपणे हात जोडले त्या स्त्रीनं आणि ऋषी शृंगी यांना सांगू लागली की गुरु महाराज, काय सांगू, माझा पती व्यसनी आहे. दारू, मटण, मांस खाणारा माझा पती आहे. मी देवाची भक्ती करू इच्छिते, परंतु माझा पती मला देवाचीच भक्ती करून देत नाही. तो देवालाच मानायला तयार नाही. एवढंच नाही तर घरासमोर आलेला व्यक्ती कुठलाही असो, जो भिक्षा मागण्यासाठी येते, साधू महाराज येतात, त्यांना भिक्षा सुद्धा देऊन देत नाही. असा व्यभिचारी वृत्तीचा माझा पती आहे. ऋषी महाराज, आपण तपस्वी आहात, मला काहीतरी उपाय सांगा. आता या महिलेचं सगळं हे बोलणं ऐकलं ऋषी शृंगींनी. आणि ऋषी शृंगी त्या ठिकाणी सांगू लागली की वर्षामध्ये 4 नवरात्री येतात. 2 प्रकट नवरात्री असतात, चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र. याच्यामध्ये देवीची पूजा केली जाते, 9 रूपांची पूजा केली जाते. परंतु याच्या नंतरचं येणारं जे नवरात्र आहे ते गुप्त नवरात्र आणि ते माघ महिन्यातल्या प्रतिपदेपासून चालू होतं. ही सगळी माहिती सांगतायत ऋषी महाराज. तू ध्यान देऊन ऐक. त्या महिलेला सांगतायत की आता गुप्त नवरात्र चालू होतंय आणि या गुप्त नवरात्रीमध्ये तू गट नाही बसवला तरी चालेल, परंतु या गुप्त नवरात्रीमध्ये 9 देवींची पूजा तू नाही केली तरी चालेल, परंतु ज्या 10 महाविद्या आहेत आणि या गुप्त नवरात्रीमध्ये देवी सर्वेश्वरी कारणी देवी, या देवीचं पूजन तू मनापासून कर. 9 दिवस तुझ्या मनातील सगळी इच्छांची पूर्तता होईल. तुझ्या पतीचं व्यसन त्या ठिकाणी सुटल. तुझं कुटुंब सुखी होईल. आणि सगळ्या ज्या 10 विद्या आहेत या 10 विद्यांचं ज्ञान तुला प्राप्त होईल. फक्त 9 दिवस तू देवी सर्वेश्वरी कारणी देवीची तू भक्ती कर. असं बघा ऋषी महाराजांनी त्या ठिकाणी या स्त्रीला सांगितलं. तिने ध्यान देऊन सगळं ऐकलं. हे सगळं ऐकल्यानंतर नतमस्तक झाली ऋषी शृंगी यांच्या पायाशी आणि आपल्या घरी आली. आणि दुसऱ्याच दिवशी ही माघ महिन्यातलं गुप्त नवरात्र चालू झालं.
आणि मनापासून या महिलेनं बघा, या स्त्रीनं मनापासून अगदी देवी सर्वेश्वरणी कारणी देवीची भक्ती चालू केली बघा, मनापासून. आणि ही भक्ती संध्याकाळची करत होती. आपली दिवाबत्ती करायची, पण ती लावायची आणि डोळे झाकून माता जगदंबेची प्रार्थना करत बसायची दररोज ती मनापासून. आणि 10 विद्येचं ती नामस्मरण करत होती त्या ठिकाणी. आणि 9 दिवसाचा काळ निघून गेला, 9 दिवस. आणि 9व्या दिवशी प्रत्यक्ष माता जगदंबा देवी सर्वेश्वरी कारणी देवी बघा त्या ठिकाणी प्रकट झाली. मुली, तुझ्या भक्तीवरती मी प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. आणि त्या महिलेनं बघा, त्या स्त्रीनं सांगितलं, देवी धन दौलत मला काय नको, माझा पती व्यसनी आहे, त्याला भक्तीच्या मार्गाला लाव, माझं कुटुंब सुखी कर, तुझा आशीर्वाद सदैव माझ्या माथ्यावरती राहू दे, पाठीवरती थाप राहू दे. आता देवीनं सगळं ऐकलं. माता जगदंबा अखंड विश्वाला निर्माण करणारी माता, तथास्तु म्हटली माता. आणि त्या ठिकाणी जगदंबा गुप्त झाली. आणि काय चमत्कार हो, व्यसनी असलेला तो पती पळत आला आणि माता जगदंबेचा त्या ठिकाणी जो फोटो ठेवला होता त्या फोटोच्या पायाशी नतमस्तक झाला. आता या स्त्रीला आश्चर्य वाटलं की हा दारू पिणारा माझा पती, देवाला न मानणारा पती, आणि 9 दिवसामध्ये एवढा बदल. लक्षात घ्या ही देवीची ताकद. 10 विद्या त्या ठिकाणी या स्त्रीला प्रसन्न झाल्या बघा. 10 विद्यांचं ज्ञान त्या ठिकाणी आलं, कारण ही भक्ती करत होती माता सर्वेश्वरणी देवीची, माता जगदंबेची. 9 दिवस भक्ती अगदी मनापासून केली आणि मनातील सगळ्या इच्छा पूर्ण त्या ठिकाणी झाला. हे सगळं कुटुंब सुखी झालं बघा. भक्तीच्या मार्गाला लागला हा व्यसनी पती, कारण आशीर्वाद होता माता जगदंबेचा. आणि 10 विद्या त्या स्त्रीला येऊ लागल्या. लक्षात घ्या, तुमच्या घरात कुठली वाईट शक्ती असेल, तुमच्या घरातलं कोणी व्यक्ती व्यसनी असेल, तुम्हाला 10 विद्या शिकायच्या, तंत्र मंत्र सगळं शिकायचे, तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे हे नवरात्रीचे दिवस आहेत बघा, गुप्त नवरात्रीचे. या गुप्त नवरात्रीमध्ये माता जगदंबेची रात्रीची तुम्ही मन लावून पूजा करायची. वेळ रात्रीची असते. ही सगळी ही शक्ती जागृत असते त्यावेळेस. मनापासून भक्ती केल्यास बघा, कितीही व्यक्ती व्यसनी असू द्या, लोभी असू द्या, मटण मच्छी खाणारा असू द्या, पापी असू द्या, परंतु या 9 दिवसाच्या काळामध्ये जर ह्या व्यक्तीनं भक्ती जर केली तर कुठलंही व्रत त्याला दुसरं धरण्याची गरज नाही, कारण ही शक्ती त्या ठिकाणी, तो आशीर्वाद त्या ठिकाणी मिळणार हे निश्चित आहे. अशी ही गुप्त नवरात्रीचं रहस्यमय माहिती आहे बघा. आपण अवश्य करा. कलश आपण बसवला नाही तरी चालेल बघा. फक्त 9 दिवस मनापासून जगदंबेची भक्ती करा, तुमच्या मनातील सगळ्या इच्छांची पूर्तता निश्चित होईल. सुंदर अशी माहिती आवडली तर माता जगदंबेचा उदो उदो अशी कमेंट आम्हाला जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.